नमस्कार मित्रांनो, भारतीय पशुपालन निगम लिमिटेडने विविध पदासाठी अर्ज मागवलेले आहेत, ज्यात पार्किंग व्यवस्थापक अधिकारी, पार्किंग विकास अधिकारी आणि पार्किंग कार्यकर्ता याचा समावेश आहे. तर पार्किंग व्यवस्थापक अधिकारी पदासाठी 250 रिक्त जागा आहेत आणि पार्किंग विकास अधिकारी पदासाठी 1250 रिक्त जागा आहेत आणि पार्किंग कार्यकर्ता पदासाठी 3750 रिक्त जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रतेमध्ये संबंधित पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित पदासाठी पदवी, डिप्लोमा किंवा 12वी पास असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 25 जून 2024 आहे आणि अर्जाची पद्धत ही ऑनलाईन प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. तर मित्रांनो, या जाहिराती क्रमांकामध्ये कंपनीचे नाव आहे भारतीय पशुपालन निगम लिमिटेड आणि याची आवश्यकता तुम्हाला पदाचे नाव आहे पार्किंग व्यवस्थापक अधिकाऱ्यासाठी 250 रिक्त जागा आहेत आणि तुम्हाला पगार हा 31,000 रुपये प्रति महिन्याला भेटू शकतो. नंबर 2 आहे पार्किंग विकास अधिकारीसाठी 1250 रिक्त जागा आहेत. तुम्हाला वेतन 28,000 रुपये प्रति महिना पगार भेटू शकतो. आणि नंबर 3 आहे पार्किंग कार्यकर्तासाठी 22,000 रुपये प्रति महिना तुम्हाला पगार भेटू शकतो आणि 3,750 रिक्त जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता बघू. शैक्षणिक पात्रता पार्किंग व्यवस्थापक अधिकाऱ्यासाठी आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थानक पदवी असणे गरजेचे आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचं आहे. वयमर्यादा तुम्हाला 25 ते 45 वर्षापर्यंत वय तुमचं असणं गरजेचं आहे. नंबर 2 आहे पार्किंग विकास अधिकारी. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून 12वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही फक्त 12वी पास असणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी वय तुम्हाला 21 ते 40 वर्षापर्यंत वय आहे. पार्किंग कार्यकर्त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून फक्त 10वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. वयमर्यादा तुम्हाला 18 ते 40 वर्षापर्यंत वयमर्यादा आहे. तुम्हाला अर्जाची प्रक्रिया ही तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिली जाईल, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्जासाठी फी तुम्हाला किती लागणार आहे ते बघू. पार्किंग व्यवस्थापक अधिकारीसाठी 944 रुपये फी घेतली जाणार आहे. नंबर 2 आहे पार्किंग विकास अधिकारीसाठी 826 रुपये ही तुमच्याकडून फी घेतली जाणार आहे आणि पार्किंग कार्यकर्त्यासाठी 708 रुपये फी घेतली जाणार आहे आणि तुम्हाला अर्जा शुल्कामध्ये 18% GST समाविष्ट. पार्किंग व्यवस्थापक अधिकाऱ्यासाठी जिल्हा स्तरावर पशुपालन व्यवस्थापन, प्रचार व प्रसार करणे, दूध संकलन केंद्र स्थापन करणे, क्षेत्रीय उत्पादने वितरित करणे आणि विक्री वाढविणे, इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामाचे समन्वय साधणे. नंबर 2 आहे पार्किंग विकास अधिकाऱ्याची कार्य काय आहे ते बघू. तालुका स्तरावर पशुपालन व्यवसायाचा प्रचार व प्रसार करणे, स्थानिक स्तरावर दूध संकलन केंद्र स्थापन करणे, केंद्रीय उत्पादने वितरित करणे आणि विक्री वाढवणे. नंबर 3 आहे पार्किंग कार्यकर्त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पशुपालन व्यवसायाचा प्रचार व प्रसार करणे, स्थानिक स्तरावर दूध संकलन केंद्र स्थापन करणे, क्षेत्रीय उत्पादने वितरण करणे आणि विक्री वाढवणे. तर अर्जासाठी तुम्हाला कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार ते बघू. शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी लागेल. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि तुम्हाला अर्जाची अंतिम तारीख ही 25 जून 2024 आहे. तर तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्याची तारीख ही 27 जून 2024 आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.